पक्षातून हकालपट्टी माझी केली नाही, मी पक्षामध्येच होतो आणि आत्तापर्यंत काल परवापर्यंत वर्षापर्यंत मी भारतीय जनता पार्टीचंच काम करत होतो. हे गिरीश महाजन कदाचित विसरले असतील. या ठिकाणी माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले, या क्षणापर्यंत तरी जे आरोप केलेले आहे ते राजकीय हेतूने केलेले आरोप आहे. एक स्पर्धक म्हणून मी होतो, मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून, त्यावरून बाहेर काढण्याच्या दृष्टीनं केले ते राजकीय आरोप होते. ते अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाही. जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर छळण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणं आणि त्या दुरुपयोगाच्या माध्यमातून बदनाम करणं, एवढंच काम आतापर्यंत गिरीश महाजनांनी त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. शिक्षकाचा मुलगा हा एवढ्या शेकडो कोटी रुपयाच्या मालमत्तेचा मालक कसा होऊ शकतो, हे त्यांनी दाखवलं पाहिजे. सरकारने त्याच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी केली पाहिजे. जशी माझी चौकशी केली, अँटी करप्शनकडून तुम्ही चौकशी केली, इन्कम टॅक्सकडून तुम्ही चौकशी केली, तशी तुमच्याही चौकशी केली पाहिजे. दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या बरोबर तुम्ही जेवण केलेलं होतं, हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. एक मंत्री या नात्यानं तुम्ही जात असताना हा माणूस कोण आहे, त्या पार्टीमध्ये कोण आहेत, ह्याची माहिती पोलिसांनी द्यायची असते आणि पोलिसांना सोबत घेऊन तुम्ही त्यांच्याबरोबर गेले आणि तिथे खुशाल जेवण करत बसले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मंत्री या नात्यानं तुम्ही तुमच्या पदाचा दुरुपयोग केला. SITच्या माध्यमातून जसं सुधाकर बडगुजरांची चौकशी होते, तशी तुमची ही चौकशी याच्यामध्ये होऊ द्या ना. काय बिघडतं? एक दहशतवादी कृत्य तुम्ही केलं. मागे गिरीश महाजन हे मोक्याचे आरोपी आहे. एका शेतकऱ्याचा खून करण्याच्या संदर्भात किंवा कुठल्या तरी कारणासाठी त्या ठिकाणी ह्यांनी गुन्हेगाराला मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यामुळे मोक्याचे आरोपी असताना याने मोक्याच्या याच्यासाठी सुप्रीम कोर्टामधनं स्टे घेतलेला आहे. मग स्टे कशाला घेत बसले? सिद्ध करत बसा ना. तुमच्यावर ते आरोप खूप आहेत. फक्त माननीय मुख्यमंत्री त्या काळातले आणि आताचे उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने गिरीश महाजन हे बळबळ करत आहे. दुसरं त्यांच्यामध्ये तथ्य नाही आहे. माझी विनंती आहे गिरीश भाऊला की आपल्या कापसाचा प्रश्न सोडवा. आज कापसाचे शेतकरी आत्महत्या करत आहे. 7,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव तुम्ही त्या ठिकाणी मागितला. आता कोणत्या बिळामध्ये तुम्ही लपले आहे? कांदा उत्पादक आज असंतुष्ट आहे. त्याच्या कांद्याला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, केळीचा पीक विमा अजून मिळालेला नाही, अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही, दुष्काळग्रस्तांचे पैसे मिळाले नाही. याच्याकडे सरकार म्हणून लक्ष घाला. निवड नाथाभाऊ एवढंच तुमच्यासमोर असेल तर मग सरकारचा सारा उपयोग नाथाभाऊला बदनाम करण्यासाठीच करतायत का? तुमचं जबाबदारी तुम्ही टाळता येणार नाही. तुम्ही दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवलेला आहे. जेवण करत असताना तुम्ही होते, ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि सत्तेचा दुरुपयोग तुम्ही करू शकता. सत्तेमध्ये असताना ही चौकशी नीट होणार नाही. म्हणून परत एक वेळ गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी करतो आहे. एक मंत्री या नात्यानं तिथं जाणं संयुक्तिक नव्हतंच. एक दहशतवादी आहे. इक्बाल कासकर हे त्या ठिकाणी बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या बहिणीसोबत म्हणजे ते होते, नातेवाईकांसोबत बसलेले होते आणि त्याबद्दल त्यांच्याबरोबर हे होते. यांना महाराष्ट्र क्षमा करणार नाही. दहशतवाद्यांचे संबंध यांचे असले तर चौकशी व्हावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.